राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदलाच वेळेत न मिळाल्यानं एका सरकारी कंत्राटदाराला टोकाचं पाऊल उचलावं लागलंय। कामाचे पैसेच मिळत नसल्याने जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदारानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या सरकारी कंत्राटदारानं आत्महत्या केली असून तो जलजीवन मिशनसाठी काम करत होता। त्याची 1,40,00,000ची रक्कम शासनाकडे थकीत होती। जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करून देखील 1 वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्यानं त्याने जीवन संपवले। बिलं वेळेत मिळत नसल्यानं मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। यामुळे राज्यातील सरकारी कंत्राटदारांमध्ये सध्या असंतोष पसरलाय। दरम्यान हर्षल पाटील यांना घेतलेल्या कंत्राटाबाबतची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हर्षल पाटीलने 2020ला जलजीवन मिशन कंत्राट घेतलं। 2 कोटींचं कंत्राट घेण्यात आलं। तांदुळवाडी मालेवाडीतील 2022ला काम पूर्ण। आतापर्यंत अनेक मोठी कामं केली। एका कामापोटी हर्षलनं 25 गुंठे जमीन विकली। जलजीवन मिशन कंत्राटमध्ये हर्षल सब कॉन्ट्रॅक्टर होता। याबद्दल कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं। माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे। आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो। उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं, तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार। तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल, सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये, अधिकार तुमचा आहे। आता तुमचं आणि त्यांचं काय झालं त्याचं आम्हाला माहिती नाहीये। त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे। मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।